ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता आपल्या सोबत आहेत। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ज्या पद्धतीने गोळीबाराची घटना असू दे किंवा यापूर्वी देखील आंदेकर गँगकडून आयुष कोमकरचा खून असू दे, या सगळ्या घटनांवरती बोलण्यासाठी आता आपल्या सोबत पुणे पोलीस आयुक्त आहेत। सर, ज्या पद्धतीने गुन्हेगारी आणि एकूणच गँगवॉरने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे। कोथरूडमध्ये जे काही गोळीबार झाला, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। बरोबर आहे। आता नुकतेच दोन घटना घडलेली आहे जे अत्यंत गंभीरतेने पोलीस दलाने घेतलेली आहे। एक जे गणपती विसर्जनचे एक दिवशी पूर्वी जे एक हत्या झाली होती, ज्यामध्ये फायर आर्म्सचे वापर करण्यात आला होता, ती खरी गोष्ट आहे, ते गंभीर गुन्हा आहे। परंतु या गुन्ह्याचे पार्श्वभूमी जर लक्षात ठेवले तर त्या गँगस्टर स्वतःचे ग्रँडसनला मर्डर करतील अशी कोणताही अपेक्षा, अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स अशी नव्हती। परंतु ते घटना घडलेली आहे आणि घडल्यानंतर पोलिसांनी अत्यंत कठोर कदम त्या गँग बद्दल घेतलेली आहे। त्या गँगमध्ये भरपूर लोक अटक करण्यात आलेली आहे, MCOC त्यामध्ये लावण्यात आलेली आहे। त्या गँगची जी काही मालमत्ता आहे त्याचे सगळी डिटेल्स काढण्यात आलेली आहे आणि ते जे प्रोसीड्स ऑफ क्राईममधून जे मालमत्ता त्यांनी जमवलेली आहे ते सगळे अटॅचमेंट होऊन त्याबद्दलची कारवाई करण्यात येईल। तसेच त्या परिसरात जे नानापेठ परिसर आहे, त्या जिथे जिथे ते आर्थिक स्रोत त्याची होती ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतलेली आहे। काही अवैधरित्याने तिथे काही फिश मार्केट चालू होतात, ते पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। काही त्या भागात अतिक्रमण करण्यात आली होती, ते महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधून त्याबद्दल ऑलरेडी त्याचे डिमॉलिशनची कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच आता काल एक फिर्याद आली होती पोलिसांकडे की कसे या गँगचे लोक मागचे 10-12 वर्षापासून दमदाटी करून पैसे गोळा करत होते, विशेष करून फिश मार्केटचे विषय। त्या एक वेगळा गुन्हा पण आंदेकर टोली विरुद्ध काल दाखल करण्यात आलेली आहे। एकंदरीत या गँगवर जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे लोक असतील किंवा त्यांनी आर्थिक स्रोत जे काही असतील किंवा जे काही प्रोसीड्स ऑफ क्राईममधून त्यांनी जे मालमत्ता जमवलेली आहे ते पूर्णपणे त्याबद्दल कायदेशीर कारवाई करून ही पूर्ण गँगला कम्प्लिटली न्यूट्रलाइज करण्यात येईल, या दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून काम सुरू आहे। तसेच या व्यतिरिक्त मागचे काळात जे काही गँगस्टर्स होते, जे 6, 7, 8 मेन जे गँग्स आहे त्यांचे विरुद्ध अत्यंत कडक कारवाई मागच्या काळात करण्यात आलेली आहे। एक आता 4-5 दिवसापूर्वी जे एक दुसरा गँगचे काही सदस्यांकडून काही घटना घडलेली होती, ते पण अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलेली आहे आणि यांचे विरुद्ध पण तसेच जे मी दुसरे टोलीबद्दल सांगितले त्यांचे विरुद्ध पण अशाच प्रकारचे मोहीम पोलिसांनी हाती घेतलेली आहे। आता लक्षात ठेवावं लागेल, मागचे 1-1.5 वर्षापासून जे गँगची काही ॲक्टिव्हिटी समोर आलेली आहे त्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेऊन पूर्ण गँगला न्यूट्रलाइज केलेली आहे। आता आपण जे शिल्लक राहिलेली 2 गँग होती त्यामध्ये एक आंदेकर टोली आणि दुसरा जे घटना कोथरूडला घडली, हे दोन्ही गँग विरुद्ध जोरात पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। तसेच याचे व्यतिरिक्त जे काही क्रिमिनल एलिमेंट्स असतील किंवा फायर आर्म्सचे जे वापर करणारे लोक असतील याचे विरुद्ध अत्यंत ठोस भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे। एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, यावर्षी ही 2 घटना गंभीर आता नुकतेच घडलेली आहे, परंतु ओव्हरऑल जर या वर्षीचे आपण ट्रेंड बघितले तर यावर्षी मागचे काळाचे तुलनेत सर्व प्रकारची घटना इन्क्लुडिंग जे मर्डर्सचे प्रमाण आहे त्यामध्ये अंदाजन 12 ते 14% मागचे वर्षीचे तुलनेत घट झालेली आहे। स्ट्रीट क्राईम्समध्ये पण कमी डिक्लाइनिंग ट्रेंड आहे आणि कोणताही या हेड्समध्ये क्राईम वाढलेली नाही। परंतु हे शेवटी मान्य करावं लागेल की मागचे 10-15 दिवसात 2 घटना बॅक टू बॅक घडल्यामुळे पुणेकरांमध्ये जे काही संभ्रम किंवा अस्वस्थता जर निर्माण झाली असतील, पोलीस दल याचे अत्यंत फ्रंट फुटवर येऊन अत्यंत कडक पावले उचलत आहे
आणि अशा प्रकारचे जे काही क्रिमिनल एलिमेंट्स राहतील त्यांना योग्य धडा शिकवण्यात येईल, हे आम्ही पुणे शहर पोलीस दलांच्या वतीने आम नागरिकांना आणि पुणेकरांना मी आश्वस्त करू इच्छितो. निश्चितच सर, पण ज्या पद्धतीने हे गँगचे लीडर आहे ते उधळमात्याने फिरताना पाहायला मिळतात. तुम्ही जरी त्यांच्या इतर लोकांवरती कारवाई करतात, पण जे काही म्होरके आहेत ते मात्र फिरताना कोणताही आत्ता गँग लीडर शिल्लक राहिलेली नाही असं आम्हाला वाटते. जे प्रमुख गँग लीडर्स होते ते सर्व आत्ता आतमध्ये आहे. आता एखादी काही जे बाहेर आहे त्यांचे विरुद्ध पण आपण सर्जिकल स्ट्राईक नुकतेच बघणार आहे. बर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने अल्पवयीन मुलांचा सहभाग खास करून पाहायला मिळतोय, मग ते आंदेकरचं जे काही पद्धत खून झाला मधल्या काळात, काल परवाची गोळीबार झाला, अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांसमोर एक मोठं चॅलेंज असणार आहे. यावर नेमकी काय कारवाई करणार? बरोबर आहे. अल्पवयीन मुलांचे जे क्रिमिनॅलिटी आहे त्यामध्ये काही लीगल इम्पेडिमेंट्स असते, परंतु त्या सर्व जे काही कन्स्ट्रेंट्स आहे तरी पण त्यांचे लक्षात घेऊन काय काय त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे शक्य आहे ते सर्व दिशे करून ते रिफॉर्म करण्याची दृष्टिकोनातून प्रोॲक्टिव्ह भूमिका असतील किंवा त्यांचे आणि त्यांना मदत करणारे लोकांविरुद्ध कडक कारवाई असतील, ते सर्व दिशेने पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. आयुष कोमकरच्या संदर्भात काय, कोणापर्यंत तुम्ही नेमका पोहोचतायत? मास्टर माइंड काय याच्यातलं समजलं आहे की समोर आलंय का? मास्टर माइंड जे आहे ते ऑलरेडी अटक करण्यात आलेली आहे. त्यांना ते ऑलरेडी कस्टडीमध्ये आहे. त्यांचे घराची काही महिलांचे पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग या केसमध्ये दिसलेली आहे. त्यांना पण आरोपी करण्यात आलेले आहे, त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे. एकंदरीत यामध्ये जे काही ॲक्टिव्ह किंवा जे अप्रत्यक्ष सहकार्य करून हे घटनाला अंजाम दिले किंवा या टोलीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांचे सहभाग या प्रकरणात आहे त्यांचे विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. पुढचे काळात आपण जोरात या टोलीचे असतील किंवा शहराचे इतर काही टोलीचे असतील, दोन्ही गोष्टीवर आपण ॲक्शन बघणार आहे. बरं, हे झालं सर गँग वॉर आणि इतर सगळं, पण काही ठिकाणी तोडफोडी, वाहनं तोडफोडीच्या घटना असू दे किंवा कोयता गँग अधूनमधून हे सगळे वरती डोकं काढत असतात, यावर काय कारवाई होताना दिसत नाही? वाहन तोडफोडचे घटना कधी कधी होत असते, परंतु यामध्ये पण आमच्याकडे मागचे 5 वर्षाचे फिगर्स आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहन तोडफोडचे प्रकरणात पण वाढ झालेली नाही. परंतु ज्यावेळी अशा प्रकारचे घटना होतात, पोलीस अत्यंत गंभीरतेने घेऊन अशा प्रकारचे आरोपीवर कडक कारवाई करून आणि अशा कारवाई के बाकी इतर लोकांवर एक डिटरन्स पैदा होईल या भूमिकेने पोलीस कारवाई करत आहे. कोयता वगैरे गँग हे नेहमी लोक पुणेबद्दल म्हणत असते की इथे कोयता गँग आहे आणि अशा वाटते की काही ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स हे कोयता घेऊन फिरतात आणि हे करतात. अशा काही गोष्टी नाही आहे. काही शार्प वेपनचे जे स्ट्रीट क्राईम्समध्ये वापर होणारे घटना, यामध्ये अंदाजन 25% घट मागच्या वर्षीचे तुलनेत आहे. हे स्टॅटिस्टिक्स पण दाखवत असतात, स्टॅटिस्टिक्सवरून पण दिसते. आणि अशा प्रकारचे घटना अत्यंत पोलीस गांभीर्याने घेते. व्हिजिबल पोलिसिंग असतील, टेक्नॉलॉजीचे वापर असतील, क्रिमिनल्सवर प्रतिबंधक कारवाईची गोष्ट असतील किंवा प्रोॲक्टिव्ह ॲक्शन असतील, हे मागचे 1.5 वर्षापासून पोलिसांनी जोरात सुरू केलेली आहे. त्याचे ट्रेंड डिक्लाइनिंग दिसते. पुढचे काळात आपण आणखी इन्करेजिंग रिझल्ट्स आपल्याला दिसणार आहे. परंतु हे सर्व सांगताना जसं मी पूर्वी सांगितले, 2 बॅक टू बॅक घटनामुळे थोडीशी चित्र वाईट आहे अशा लोकांना दिसते, लोकांचे समोर अशा लोकांना वाटते. ही पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेऊन त्याच ताकदीने आणि त्याच जोरात पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. आपल्याला त्याचे रिझल्ट्स दिसेल. सर, दुसरं, पूजा खेडकरच्या या सगळ्या आई वडील अद्यापपर्यंत फरार आहे. मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर, नवी मुंबई पोलीस आणि आपल्या चतुर्शृंगी पोलीस देखील 2 वेळा त्यांच्या घरी जाऊन आलेला आहे, झाडाझडती घेतली. पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत काही लागत नाही. आपल्याला लवकरात लवकर ते जे काही अक्युज्ड या केसमध्ये होते, आपल्याला अटक होताना माहिती आपल्याला मिळेल. शेवटचा एक प्रश्न, मागे काही दिवसांपूर्वी खराडीच्या पार्टी प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याचा सगळा प्रकार समोर आल्याची चर्चा होती. त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल अशी एक शक्यता वर्तवली जात होती पुणे पोलिसांकडून. त्या संदर्भातली काय नेमकी अपडेट आता आहे? तसा काही गुन्हा दाखल होणार आहे का? गुन्हा ऑलरेडी दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये पुरावाची छेडछाड जे पूर्वी
प्रसार माध्यमाला सांगण्यात आली होती की अशा दिसून आलेली आहे. त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई होईल. आपल्याला लवकरात लवकर दोन्ही खडसेंवरती गुन्हा दाखल होईल. आता त्या विषयावर कोणावर दाखल होईल किंवा म्हणजे नवीन गुन्हा दाखल होण्याचे प्रश्न नाही आहे. ते जे गुन्हा आहे त्याचे चार्जशीट आता 60 दिवस होऊ लागलेली आहे. त्याचे चार्जशीट आज उद्यामध्ये जातील. आत्ता आरोपी कोणाकोणाला करायचे किंवा पुढचे काळात यामध्ये 173 पुढचे फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आरोपी करायचे त्याबद्दल निर्णय मेरिटवर घेण्यात येईल. सर, या सगळ्या गँगवॉरला किंवा जे काही ज्या पद्धतीने गुन्हेगारी करणारी लोक आहेत, पुणे पोलिसांकडून त्यांना नेमका काय इशारा दिला जाईल? पुणे पोलिसांनी क्लिअरली इशारा त्यांना पूर्वी पण दिलेली आहे, आज पण देत आहे. कोणीही मिसएडव्हेंचर करतील त्यांचे विरुद्ध अत्यंत कडक कारवाई होईल. आणि विशेष करून गणपती विसर्जनचे एक दिवशी पूर्वी जे घडलेली घटना पोलिसांनी हे मिसएडव्हेंचरला अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. आणि अशा प्रकारचे कृत्य करणारे टोली किंवा क्रिमिनल एलिमेंट्सला कोणत्याही परिस्थितीत सोडला जाणार नाही. यासाठी पोलीस दल पूर्ण चारही दिशेनी काम करत आहे आणि त्याचे रिझल्ट्स दिसत आहे. आपल्याला आणखी रिझल्ट्स पुढच्या काळात दिसतील. धन्यवाद सर. तर या सगळ्या गुन्हेगारांना पुणे पोलिसांकडून इशारा देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांना पुणे पोलीस सोडणार नाही या संदर्भातली कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र यापुढच्या काळात देखील त्याच पद्धतीने कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.